हॅलो मित्रांनो, आपण बोलणार आहोत बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल, जे की मराठी मूवीज आहेत. देऊळबंद 2 खूप सुपरहिट झाला, ब्लॉकबस्टर झाला, ऑल टाइम ब्लॉकबस्टर बोलू शकतो आपण. त्याच्यानंतर तुंबाडची मंजुळा, हिचं पण बॉक्स ऑफिस कलेक्शन खूप छान चाललेलं आहे. आणि मराठी मूवीज बद्दल आपण बोलू शकतो की चांगले सुवर्ण दिन आलेले आहेत मराठी मूवीजला. आणि त्याचप्रमाणे राजा शिवाजी जो मूवी आहे त्या मूवीने पण खूप छान बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं. आणि त्या पट्टीत म्हणजे देऊळबंद 2चं बॉक्स ऑफिस कलेक्शन खूप छान होत आहे बजेटनुसार. देऊळबंद 2चं जे बॉक्स ऑफिस कलेक्शन आणि बजेट जे आहे ते बजेट आहे 8 ते 10 करोड रुपये आणि तो आता 90 करोडच्या वर चाललेला आहे. म्हणजे एवढा भारी मूवी बनलेला आहे की या मूवीने 9 पट पैसा जो आहे रिकव्हर केलेला आहे आणि ऑल टाइम ब्लॉकबस्टर झालेला आहे. तसंच राजा शिवाजी जो मूवी आहे त्या मूवीचं जे बजेट आहे ते खूप जादा होतं, 70 करोड रुपये असं बोललं जातं. आणि याचं जे बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे ते 130 करोड पर्यंत गेलेलं आहे वर्ल्ड वाईड मध्ये. त्याचे दोन्ही मूवीज खूप चांगले चालले आणि मराठी मूवीज साठी चांगले दिवस आलेले आहेत. त्याचप्रमाणे आपण बात करूया घबाडकुंड जो आलेला आहे मराठी मूवी. तर घबाडकुंडचे जे बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे ते पहिल्या दिवशी 50 लाख काहीतरी नेटमध्ये झाले. त्याच्यानंतर 67 लाख वर्ल्ड वाईड मध्ये बोलू शकतो पहिल्या दिवशी. आणि 3 दिवसाचे जे बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे ते 2.25 करोड रुपीज पर्यंत गेलेलं आहे. आता याचं जे बजेट आहे ते बजेट आहे 10 करोड रुपीज. आता बजेट जर आपण पाहिलं तर बजेटनुसार जे बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे सुरुवात चांगली आहे, पण अजून बॉक्स ऑफिस कलेक्शन व्हायला पाहिजे. याचे जे व्हीएफएक्स आहे ते व्हीएफएक्स खूप छान यूज केलेलं आहे या मूवीमध्ये. त्याच्यामुळे याचं बजेट जे आहे ते जास्त आहे 10 करोड रुपीज. आणि असं वाटतंय याला शोज पण कमी मिळाले आहेत. आता जे बॉलिवूड मूवीज पण आलेले आहेत जसे की कॉकटेल 2 आणि आपले मराठी मूवीज पण चाललेले आहेत, त्याच्यामुळे याला शोज कमी मिळाले आहेत. तरी पण हा मूवी पाहूयात, बजेट रिकव्हर करून 12-13 करोड किंवा 15 करोड पर्यंत गेला तर सुपरहिट होऊ शकतो. त्याच्यानंतर आपण बोलणार आहोत देऊळबंद 2च्या बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल. आता देऊळबंद 2 जो आहे तो 90 करोडच्या वर गेलेला आहे. आज पण तो 1 करोड रुपीज करू शकतो. तर 91 करोड रुपीज बॉक्स ऑफिस कलेक्शन त्याचं जे आहे ते पूर्णपणे झालेलं आहे. आणि तुंबाडची मंजुळा एक खूप छान मूव्ही मराठीमध्ये बनलेला आहे, ज्याची स्टोरी खूप चांगली आहे. जरी रिमेक असला तरी मराठीमध्ये खूप छान प्रयास जो आहे तो केलेला आहे. आता याचं बजेट जे आहे ते 5 करोड रुपयेच आहे. आणि आता तो इंडिया नेटमध्ये 13.5 करोड रुपये कमवत आहे, 13.5 ते 14 करोड रुपीज. आज पण 1 करोड रुपीज कमवू शकतो. तर याचं जे वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिस कलेक्शन आहे ते बोलू शकतो 16 ते 17 करोड रुपयापर्यंत गेलेला आहे. तर हा पण जो मूवी आहे तो सुपरहिट झालेला आहे. आता पाहूयात किती बॉक्स ऑफिस कलेक्शन करू शकतो. देऊळबंद 2 जो आहे तो अजून पण 1 करोडच्या आसपास बॉक्स ऑफिस कलेक्शन करत आहे. एवढे दिवस झालेले आहेत तरी दाद द्यावी लागेल. डायरेक्टर जे आहेत प्रवीण तरडे खूप चांगले डायरेक्टर आहेत मराठीमधले. आणि या मूवीज कोणी कोणी पाहिल्या आहेत प्लीज कमेंट करा. आणि तुम्हाला या मूवीज कशा वाटल्या याबद्दल प्लीज कमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच.